नमस्कार मंडळी, आज आपल्याला चवळीच्या शेंगाची भाजी करायची। आता आपल्याला ह्या कवळ्या कवळ्या शेंगा तोडून घ्यायच्यात बघा। आज सुकी भाजी करायची आपल्याला, मग परत एक दिवस पातळ रस्याची भाजी करून लावते। आता ह्या कवळ्या 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 तोडून घेते। आता निबर शेंगा राहून देते, आपल्याला सुकी भाजी करायची ना, त्याच्यामुळे कवळी शेंग घ्यावं लागते। आता शेंगा तोडून आणल्यात, आता स्वच्छ धुवून घेऊ। ह्या झाल्या बघा आता शेंगा धुवून। आता शेंगा मोडून घेऊ आपण। आता शेंगा अशा बारीक मोडाच्या कवळ्या सगळ्या शेंगा घेतलेल्या ना, एखादी निबार असली तरी घ्यायन सोडून, पण तशा कवळ्याच घेतल्या सगळ्या। सुकी करायला कवळी शेंग पाहिजे। आता चवळीच्या शेंगा बघा कशा ताज्या ताज्या घरट्या। आता ह्याच्या कवळ्या कवळ्या तोडून घेतल्यात, आता ह्याची सुकी भाजी बनवते। आणि तुम्हाला एक दिवस अजून आता निबार शेंगाची पातळ भाजी करून दाखवते। त्या झाल्या आपल्या आता शेंगा मोडून। तर शेंगाच्या भाजीसाठी तेल, लसूण, कोथिंबीर, शेंग, कूट, हळद, मीठ, चटणी एवढं साहित्य घेतलंय। आता चुलीवर तवा ठेवून घेऊ भाजीसाठी। आता तेल टाकून घेऊ तव्यात। तेलात मोडलेला लसूण टाकून घे। लसूण चांगला तळसून घ्यायचा, लाल होऊन द्यायचा चांगला। लसूण चांगला लाल झाला, आता शेंग टाकून घेते। आता चांगले हलवून घेते तेल, म्हणजे तेलात परतून निघते शेंग चांगली, म्हणजे लवकर शिजते। आता शेंग चांगली तळून झाली, आता सगळं साहित्य टाकून घेते त्यात। आता थोडी हळद टाकते, चवीपुरतं मीठ टाकते, चटणी टाकते एक चमचा, आणि कूट बी टाकून घेते। आता चांगलं हलवून झालंय, पाणी टाकून घेते त्यात। आता एवढं शिजायपुरतं पाणी टाकलंय बघा। तुम्ही बी अशी शेंग करताना असं एवढं मापातच पाणी टाकायचं, शेंग शिजायपुरतं। तेव्हा आता भाजी चांगली उकळायला लागली, आता अशी चांगली शिजून घ्यायची शेंग। आता हलवून घेतली, अशी खाली चिटकन म्हणून चांगली अशी हलवून घ्यायची, आणि एवढं पाणी आता आटून घ्यायचे बघा। झालं आता थोडं राहिले पाणी, एवढं आटतं, एवढ्यात शेंग शिजते। आता पाणी आटत आलंय, कोथिंबीर कापून टाकते त्यात थोड्याला। आता ही झाली बघा आपली शेंगाची भाजी तयार। तर कोणाकोणाला आवडली असत त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा।